नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमुक्तीचे आधार प्रमाणीकरण करत असताना शेतकऱ्यांना खूप साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे। आधार प्रमाणीकरण करत असताना ज्या अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत त्या अडचणीचं कोणत्या आहेत आणि त्याचं निरसन कसं करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आधार प्रमाणीकरण करत असताना काही शेतकऱ्यांना फार्मर आयडी सिस्टीमला रजिस्टर्ड नाही असा मेसेज दिसत आहे, तर त्यांनी काय करावं? ॲग्रीस्टॅक वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला तुमचा फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे। फार्मर आयडी काढल्याशिवाय तुम्हाला आधार प्रमाणीकरण करता येणार नाही याची नोंद घ्यावी। त्यानंतर काही शेतकऱ्यांची दुसरी अडचण अशी आहे की काही लाभार्थी शेतकरी जे आहेत ते मयत असून त्यांचे आधार प्रमाणीकरण कसं करावं? लाभार्थी शेतकरी जर मयत असेल तर लाभार्थी शेतकऱ्याचा मयत दाखला घेऊन तुम्हाला संबंधित बँकेमध्ये या संदर्भाची माहिती द्यायची आहे। तसेच तुम्हाला लाभार्थी शेतकऱ्यांचे वारसदार जे आहेत याची नोंद तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे। वारसदाराचे नाव नोंद करून तुम्ही आधार प्रमाणीकरण ई-केवायसी कंप्लीट करू शकता। काही शेतकऱ्यांची बँकेतून घेतलेली कर्जाची रक्कम व पोर्टलवर दिसत असणारी कर्जाची रक्कम यामध्ये तफावत दिसून येत आहे। जर तुम्हाला ही यामध्ये तफावत दिसत असेल तर तुम्हाला गव्हर्नन्स असा ऑप्शन दिलेला आहे। आधार प्रमाणीकरण करत असताना तुम्हाला या ठिकाणी तक्रार नोंदवायची आहे। आधार प्रमाणीकरण करत असताना बँक अकाउंट नंबर आणि कर्जाचा तपशील नीट तपासून बघायचा आहे। जर तुमचा तपशील ओके असेल तर तुम्हाला आधार प्रमाणीकरण करायचं आहे। जर तुम्हाला काही तफावत वाटत असेल तर गव्हर्नन्स ऑप्शन हा पोर्टलवरती दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही तक्रार तुमची नोंदवू शकता। तसेच संबंधित बँकेला तुमचे काही तक्रार असतील तर त्या संदर्भाची माहिती तुम्हाला तिथं द्यायची आहे। काही शेतकऱ्यांची पहिल्या यादीमध्ये नाव दिसून येत नाही, त्यांनी घाबरून जाऊ नये। दुसरी यादी लवकरच शासनाकडून पोर्टलवरती उपलब्ध होईल। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।